गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 12वी मध्ये आपण गरिबी आणि विकास अभ्यासत आहोत. आता गरिबी आणि विकास तर गरिबीची संकल्पना आपण बघितली आणि गरिबीची जेव्हा मूलभूत गरजा पूर्ण होतील आणि मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर आर्थिक घटकांची जी विषमता संपेल तेव्हा गरिबीतून विकास तयार होईल किंवा विकास होईल असं समजायला हरकत नाही. तर विकासासाठी जे गोष्टी आहेत की विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा जो दृष्टिकोन आहे तो कुठून बघितला जातो? सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. मग विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. विकासाचा जो मुख्यतः संबंध आहे तो आर्थिक वाढीशी जोडला जातो. जेव्हा आर्थिक वाढीशी तो संबंध जोडला जातो तेव्हा आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा आर्थिक वाढ घडून येते तेव्हाच राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित केल्या जाऊ शकतो. मग पर्यायाने पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व दिले जातं. मग दृष्टिकोन हा समाजवादी आहे तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. दृष्टिकोन जर हा समाजवादी आहे, पहिला जो दृष्टिकोन आहे हा समाजवादी आहे आणि दुसरा दृष्टिकोन आहे तो भांडवलशाही आहे. म्हणजे समाजवादी आणि भांडवलशाही असे दोन दृष्टिकोन आहे. अशा दोन्ही दृष्टिकोनातून विकासाच्या पारंपरिक दृष्टिकोन बघितले जातील किंवा पारंपरिक दृष्टिकोन आहेत. विकासाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सर्वात पहिले भूमिकेला महत्त्व दिलं जातं. अर्थव्यवस्थेच्या विकासाला महत्त्व दिलं जातं आणि त्या महत्त्वाला जर पहिला दृष्टिकोन असेल तर तो म्हणजे एक समाजवादी आणि दुसरा म्हणजे भांडवलवादी असं म्हणता येईल. मग या दोन्ही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन म्हणता येतील किंवा पारंपरिक दृष्टिकोन आहेत. मग विकासाच्या पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर दिला जातो. विकासाचा जो पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन आहे या अपारंपरिक दृष्टिकोनात हा गरिबीचा भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर दिला जातो. म्हणजे दोन घटक आहेत समाजवादी आणि भांडवलशाही घटकामध्ये. जर आपल्याला अर्थव्यवस्थेचा विकास बघायचा असेल तर दोन घटक बघितले जातात. म्हणजे दोन दृष्टिकोन बघितले जातात. ते म्हणजे भांडवलशाही दृष्टिकोन आणि दुसरं एक म्हणजे समाजवादी दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे भांडवलशाही दृष्टिकोन. मग यामध्ये जर घटक आपल्याला बघायचे असतील, विकासाच्या अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये जर घटक बघायचे असेल तर त्याच्यामध्ये एक भौतिक घटक आहे आणि एक अधिभौतिक घटक आहे की या दोन घटकांवर भर दिला जातो. मग हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो. मग भौतिक आणि अधिभौतिक जो दृष्टिकोन आहे हा समाजातील तळागाळातल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केला जातो किंवा भर दिला जातं किंवा त्याला महत्त्व दिलं जातं जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. मग त्यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळतं. समाजाच्या सर्वच घटकांना जेव्हा योग्य प्रतिनिधित्व मिळेल किंवा लक्ष केंद्रित केले जाईल मग त्यावरून मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधला जाईल. जेव्हा प्रत्येक समाजाचा घटक हा योग्य ते प्रतिनिधित्व करेल, योग्य ती भूमिका बजावेल त्यावेळेला मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात काय होणार? महत्त्वाचा समतोल साधला जाईल. जेव्हा तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल त्यावेळेला शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाईल. मग त्यावेळेला काय होणार? शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाईल. मग यानंतर 1990 पर्यंत विकास साधण्याचा दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. मग 1990 पर्यंत विकास जर साधायचा असेल तर 1990च्या काळात किंवा 1990 पर्यंत पारंपरिक दृष्टिकोन साधण्याचं महत्त्वाने स्वरूप होतं. म्हणजे पारंपरिक दृष्टिकोनाचं विकास साधण्याचं स्वरूप होतं. मग त्याचे मुख्य उद्दिष्ट काय होतं? गरिबींची भौतिक समस्या सोडवणे. 1990 पर्यंत पारंपरिक दृष्टिकोन होतं तर मग त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं की गरिबांची भौतिक समस्या सोडवणे. जेव्हा गरिबांची भौतिक समस्या सोडवल्या जाईल तेव्हाच राज्याचे प्रमुख कार्य
औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. मग त्यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. जेव्हा भौतिक समस्या सोडवल्या जातील म्हणजेच काय होईल की राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. म्हणजे जर औद्योगिकरणाकडे भर दिला तर औद्योगिकरण साधल्यानंतर शेतीवर अधिकाधिक भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे हे लक्ष केंद्रित केलं जात होतं किंवा याच्यावर अधिकाधिक भर दिल्या जात होतं. मग त्यातूनच काय व्हायचं की रोजगार निर्मिती दरडोई उत्पन्नाची वाढ व्हायची असं अपेक्षित त्यांना होतं. परंतु काय झालं कालांतराने 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. 1990 पर्यंत हे ठीक होतं. 1990 पर्यंत भौतिक समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले जात होते. औद्योगिकरण साधून शेतीवर अधिक भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्यातूनच रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ व्हायला पाहिजे, याची निर्मिती व्हायला पाहिजे असं त्यातून अपेक्षित होतं. परंतु 1990च्या पुढील काळामध्ये काय घडून आलं की विकासाच्या पर्यायी काळात विकासाची संकल्पना 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. 1990 पर्यंत औद्योगिकरण साधून शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे, शेतीवर जास्तीत जास्त भर देऊन आर्थिक वाढ कशी होईल, आर्थिक सुबत्ता कशी होईल याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यातूनच रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे हे सुद्धा त्यांना अपेक्षित होतं. परंतु 1990चा जो काळ आहे म्हणजे आजपर्यंत तेव्हा काय करण्यात आलं की विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आलं. जेव्हा विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आलं त्यानुसारच मग सध्याच्या काळात विकासाची संकल्पना जी आहे ती समता, सहभाग आणि सबलीकरण तसेच शाश्वत या तत्वांना महत्त्व देण्यात आलं. कोणत्या तत्वांना? सध्याच्या विकासाच्या काळात संकल्पना म्हणजेच काय करण्यात आलं की समता, सहभाग आणि सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देण्यात आलं. कधी? 1990च्या नंतर. 1990 पर्यंत औद्योगिकरण, शेतीवर भर देणे आणि रोजगार निर्मिती दरडोई उत्पन्नाची वाढ होणे इतकंच अपेक्षित होतं. परंतु 1990च्या पुढील काळामध्ये समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वत या तत्वांना महत्त्व देण्यात आलं 1990 नंतर. आणि मग त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेची गरिबीची जी व्याख्या आहे ती थोडी वेगळी आहे. मग गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायाचा अभाव. योग्य ज्या संधी असतात आणि पर्याय असतात त्याचा अभाव असं म्हटलं जाईल. मग मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन याचा अर्थ समाजाचे प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचे अभाव व कुटुंबाच्या अन्न, वस्त्र या मूलभूत गरजा पुरवणे इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळवणे इतकी पत नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची गरज भागवणे किंवा गरजेपेक्षाही कमी तसेच व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची सुरक्षितता आणि दुर्बलता होय. अर्थदुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. यानी गरिबी म्हणजे काय सांगितले की गरिबी म्हणजे ज्या ठिकाणी मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि पाण्याच्या आणि आरोग्याचा अभाव सहन करणे. या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. दुर्बल घटक हिंसेला बळी जातो. म्हणजे जो कनिष्ठ घटक असेल, जो गरीब घटक असेल तो कशाला समाजाला आणि या परिस्थितीला, दुर्लक्षित परिस्थितीला जगावे लागते. स्वच्छ पर्यावरण आणि पाण्याच्या आणि आरोग्याचा अभाव जो आहे तो त्यांना सहन करावा लागतो. यानंतर भारतातील गरिबी आणि विकास हा भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. यानंतरचा जो भाग आहे आपला भारतातील गरिबी आणि विकास. मग भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे.
याचाच अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. भारतातील गरिबी आणि विकासाचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये काय झालंय की राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले. याचाच अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आपले जे स्वतःचे स्वतंत्र धोरणे आहे ते स्वतंत्र धोरणे राबवण्याचा प्रयत्न करतील. मग भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू आहेत. मग भारतामध्ये जे विकास होत असेल याचे 3 पैलू त्यांनी सांगितलेलं आहे किंवा 3 पैलूंचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर यामध्ये अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजेच औद्योगिकरण होईल. मग औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. औद्योगिकरणामुळे काय होईल, रोजगार निर्मिती वाढेल आणि त्यातून उत्पादन वाढेल अशी अपेक्षा होती. मग त्यानंतर लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगावर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. मग लघु उद्योग जेव्हा चालू होते त्यानुसारच लघु उद्योगाबरोबरच मोठ्या प्रमाणात उद्योगांवर भर देण्यात आला व त्यावर उत्पादनावर जास्तीत जास्त मोठ्या उद्योगांवर भर देऊन त्यातील उत्पादनावर भर देण्यात आला. मग त्यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. मग त्यामुळे काय होणार होतं की कामगाराच्या ज्या वाढत्या संख्या आहे या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. मग पंडित नेहरू यांच्या काळामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. मग त्यानंतर पंडित नेहरूंचा काळ आला. मग पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. मग जेव्हा औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले तेव्हा जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीचे साधने म्हणून पाहिल्या गेले. जेव्हा औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले तेव्हा जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीचे साधने म्हणून पाहिल्या गेले किंवा ओळखण्यात आले. हे झालं अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. आता यानंतरचा जो भाग आहे हा आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.